नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळेजण? तर तुम्ही म्हणत असाल की हे सगळं हिचं काय चाललं आहे. तर रोज भाजी चपाती भाकर खाऊन कंटाळा आला आहे. म्हणलं आज थोडा मसाले भात करूयात. आणि मग मसाले भातासाठी कांदा टोमॅटो थोडं लसूण वाटून घेतला, बटाटे मटर चिरून घेतली आणि कुकर गरम व्हायला ठेवला. कोणाला कोणाला मसाले भात आवडतो. माझ्या तर आठवड्यातून 2-4 वेळेस मसाले भात मी बनवतेच, कारण आमच्या घरात सगळ्यांनाच मसाले भात खूप आवडतो. आणि असं काही नाही बरं का की मसाले भाताला हे घाला ते घाला. मी घरात जे जे काही असेल ते सगळं टाकून मसाले भात बनवायचा प्रयत्न करत असते. तर अगोदर मी इथं तेल तापायला ठेवलं, त्यात मोहरी टाकली, कढीपत्ता टाकला आणि लसूण थोडा परतून घेतला. त्यानंतर मग कांदा घातला. कांदा पण सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा. आणि परत मग टोमॅटो थोडासा मऊ झाला की मग त्याच्यात टाकायचे बटाटा आणि वाटाणा. तुमच्याकडे जर कोबी म्हणजे फ्लावर्स असेल तर आवडत असेल तर तेही तुम्ही टाकू शकता, किंवा मुगाची डाळ. मी आज माझ्याकडे मुगाची डाळ नाही आहे म्हणून जशी असेल तशी असंच बनवते मी खिचडी. सगळं काही टाकून परतून घ्यायचं मस्तपैकी. थोडा वेळ त्याला वाफलू द्यायचं. आणि तोपर्यंत मी तांदूळ निवडले, तांदूळ धुवून घेतले स्वच्छ. तांदूळ कोणते वापरायचे तर आपल्याकडे जे असतील ते, अगदी राशनचे तांदूळसुद्धा चालतील. मला काही असं हे नाही आहे की हेच पाहिजे तेच पाहिजे. मी कोणतेही तांदूळ अगदी वापरून मस्त भात बनवते, कारण मसाले भात महत्त्वाचा आहे. तांदूळ काही मला महत्त्वाचे वाटत नाहीत. सो मी सगळं काही परतून घेतलं आणि ते परतत होतं तोपर्यंत आम्ही नवीन घरात राहायला आलो आहे. सो तुम्ही माझं किचन बघा कसं कसं लावलं आहे. अजून फर्निचर केलं नाही, त्याच्यामुळे जसं मला ॲडजस्ट होईल तसं मी सामान लावून घेतलेलं आहे. हे बघा, इथं लेंटेन नसल्यामुळे मला रॅकवरच सगळं सामान ॲडजस्ट करावं लागलं. आणि एक बाजूला हा रॅक कसा मांडून घेतला आहे, बरंचसं सामानवर बांधून ठेवलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला फ्रीज ठेवलेला आहे. हे बघा फ्रीज. आणि तिथं छोटंसं देवघर पण ठेवलं आहे मी. देवघराला आता ॲडजस्ट करावं लागणार आहे मोठं देवघर घेईपर्यंत. बघा मी तांदूळ टाकून घेतले खिचडीत आणि मस्तपैकी खिचडी तयार झाली आहे. तरी या तुम्ही पण खायला. शिजल्यानंतर मी सांगेनच. चला बाय, नमस्कार, काळजी घ्या सर्वांनी. पाणी टाकायचं राहिलं की अरे इच्छा पाणी घाला खिचडीत, नाहीतर तसेच तांदूळ ठेवाल तुम्ही. पाणी घालून मस्त 2-3 शिट्ट्या काढून घेतल्या की मस्त आपली खिचडी तयार होते. चला बाय.